नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांच्या हत्येचं हे प्रकरण आहे। नातेवाईकांचा राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर सध्या ठिय्या आंदोलन सुरू आहे। मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिलाय आणि 3 तासापासून नातेवाईकांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। आमचे प्रतिनिधी सुनील आपल्या सोबत थेट जोडलेले। सुनील, काय सांगाल, नेमकं काय सुरू आहे? वृषाली, ज्या पद्धतीने आपण पाहिले की राजगुरू शहरामध्ये ज्या 2 चिमुकल्या आहेत त्या 2 चिमुकल्यावरती अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना या ठिकाणी धक्कादायक घडलेली पाहायला मिळते। यामुळे कुठेतरी संपूर्ण खेड तालुका असेल किंवा राजगुरू शहर असेल हे संपूर्ण हादरलेलं पाहायला मिळते। आणि याच अनुषंगाने जे पीडित मुले आहेत त्यांचे नातेवाईक आहेत ते सध्या खेड पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सध्या सुरू केलेलं आहे। गेल्या 3 तासापासून आपण पाहतो की खरं तर हे आंदोलन आहेत हे या ठिकाणी बसलेलं पाहायला मिळतंय। कुठेतरी आम्हाला न्याय द्या आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्या, त्याच पद्धतीने त्याच्यावरती कठोर कारवाई करा अशी मागणी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। एकंदरीत सकाळपासून पोलीस स्टेशन समोर मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी खरं तर ठेवण्यात आलेला आहे। अजून ज्या पद्धतीने पाहिलं की ज्या मुली आहेत त्यांच्यावरती सध्या ससून रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात येत आहे। यानंतर ही जी बॉडी आहे त्यानंतर नातेवाईकांना दिली जाईल आणि त्यानंतर पाहूया नातेवाईकांची काय भूमिका असणार आहे। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहतो की गेले 3 तासापासून या ठिकाणी खेड पोलीस स्टेशन समोर जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक सध्या आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।